सुप्रभात मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून निघालेलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे. अर्धवट झोप झाली आहे. सो मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे भीमाशंकरला आणि आता इथलं मंदिर एक्सप्लोअर करायचं आहे. सो लेट्स गो. सो तुम्ही बघू शकता समोर कसला भारी फॉग आहे, कारण आता ऐन हिवाळ्याचं सीझन असल्यामुळे फॉग एवढा दिसून येतोय ना इथे. आणि त्या फॉगमुळे होणारं एक जे प्रफुल्लित वातावरण असतं ते अर्ली मॉर्निंग तुम्हाला इथं अनुभवायला मिळतं. या स्टेप्स खाली उतरून जावं लागतं मंदिराकडे आणि हे एक माझ्या लाईफमधले अविस्मरणीय क्षण असणार आहेत, कारण एका हप्त्याच्या आतमध्ये मी 3 ज्योतिर्लिंग फिरतोय आणि एका महिन्याच्या आतमध्ये 1 किंवा 1.5 महिन्याच्या आतमध्ये 5 ज्योतिर्लिंग फिरलोय. असं आहे इथे. सो इथे आहे प्रवेशद्वार आणि आता खाली चप्पल स्टँड वगैरे असेल, माहीत ना. आता इथे फोन कॅमेरा अलाव आहे की नाही आहे, बघूयात खाली जाऊन. रांगेत लागलोय मी आता सकाळी. सो लेट्स सी. 6:30 वाजले आणि इथे आरती सुरू आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला असल्यामुळे आपल्याला या मंदिराचं जे मूळ रूप आहे ते बघायला मिळत नाही आहे, कारण हे जे खांब वगैरे आहेत हे मंदिराचं जे नवीन बांधकाम आहे त्यामुळे जुनं मंदिर आतमध्ये दडलं आहे. तो इथे ही आहे मंदिराबाहेरची असलेली नंदीची मूर्ती आणि इथे आहे दिवेचं हे. आणि या इथे आहे सुंदर अशी शनिदेवाची मूर्ती आणि वरती आहे भली मोठी देवळातली घंटा. हे बघा. सो इथे वरती आल्यानंतर हे जे दिसणारं दृश्य आहे हे आहे भीमाशंकर मंदिराचं. आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाव नाही आहे, त्यामुळे मी बाहेरून शूट घेतोय. हे आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर. भीमाशंकर ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी अखंड हिंदुस्थानचं राध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, संभाजी महाराज, पेशवे बाजीराव हे सुद्धा बऱ्याचदा या मंदिरामध्ये दर्शनाकरता आलेले आहेत. हे हेमाडपंथी मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येतं. सो त्यांना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली व्हिडिओसाठी आणि त्यांनी परमिशन दिली. स्टेप वेल्स प्रत्येक मंदिराच्या बाहेर राहतातच ना रे. आणि या इथे आहे श्रीरामाचं मंदिर. जय श्रीराम. तर आता दर्शन झाल्यानंतर चाललो आहे जिथनं भीमा नदीचा उगम होतो त्या ठिकाणी. सो लेट्स सी कुठे आहे. सो इथे तुम्हाला येण्यासाठी पुणे, नगर आणि शिर्डी हे 3 ठिकाणं जवळ आहेत. इकडे आहे भीमा नदीचा उगमस्थान. चला, एकदम मोठमोठ्या नद्यांचं उगमस्थान तरी नाही आपल्याला बघता आलं अजून, बट भीमा नदीचं उगमस्थान आपण बघूयात आज. भीमाशंकर ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेलं एक ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे हा एरिया पूर्ण घनदाट जंगलाने वेढलेला आहे. आणि या इथे आहे नाहीये. तर हे ठिकाण येत होतं भीमक राजाच्या राज्यामध्ये, त्यामुळे या गावाला भीमाशंकर असं नाव देण्यात आलं. हे आहे भीमाशंकर येथील भीमा नदीचं उगमस्थान.
याच कुंडातून भीमा नदीचा उगम होतो आणि नंतर ती वाहत जाते. असं मानलं जातं की भीमा नदीचं उगमस्थान हे ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामधूनच होतं, बट ती तिथून गुप्त होऊन या जंगलामधून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरवरती या कुंडामधून उगम पावते. मित्र हो, बघा या पथकावरील हे जे दिवे आहेत, या दिव्यांना त्रिशूळाचा आणि डमरूचा आकार देण्यात आला आहे. अर्ली मॉर्निंग जेव्हा येत होतो ना, तेव्हा हे घनदाट जंगल एकदम नीरव शांतता होती या जंगलामध्ये, आणि आता तरी पक्ष्यांच्या आणि प्राण्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीसुद्धा याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे इथे बिबट्या आणि इतर प्राणीसुद्धा बघायला मिळतात. सो आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा सूर्योदय बघू शकता तुम्ही, सूर्यनारायणाचं दर्शन झालं आहे आपलं. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव.